गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ॲडव्हेंचर भरल्या सिरीजमध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशल अंबादे. तर आजपासून सुरू होत आहे स्पिटी व्हॅली ॲडव्हेंचर. भूस. अशा हड्डीला जमवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमध्ये लोक कसे सर्व्हाइव्ह करत असतील ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धुतलेल्या कपड्यामधून वाहणारं पाणी सुद्धा गारटलं आहे आणि बरफ बनलाय. लोक कसे सर्व्हाइव्ह करत असतील या जागेवर. खतरनाक. पूर्ण कपड्यावर आहे बाबो दंडी. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे स्पिटी व्हॅली टूरच्या डे 5 मध्ये. जुलै 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 काल आपण रात्री थांबलो होतो काजामध्ये, जिथं रात्रीचं टेम्परेचर होतं -19 आणि आता आपण सकाळी उठलो. आजूबाजूचा पूर्ण जो प्रदेश आहे तो पूर्ण पांढरा झालेला आहे. चारही बाजू नुसता स्नो ना आच्छादलेले मोठमोठे बर्फाचे डोंगर ना मधात हा आहे काजा गाव. So basically Kaza is the main town in Spiti Valley. Kaza is the central point of the Spiti Valley to the sightseeing places like Kim Monastery, Chicham Bridge and Hikim, Komik, Langza. हिअर काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये सस्पेन्शन ब्रिज, दॅट इज एशियाज Asia highest suspension bridge, Chicham Bridge. ओके चिचम ब्रिज. World highest petrol pump is in Kaza. World highest post office is in Hikim. And world highest motorable village is Komik. Yeah, okay. So everything is the world highest here. काजा विलेज हा स्पिती व्हॅलीचा मध्यभाग असून या गावापासून जगातील सर्वात उंच ब्रिज, जगातील सर्वात उंच गाव, जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आणि हजारो वर्ष जुन्या असलेल्या मॉनेस्ट्री या प्रत्येक गोष्ट काजा विलेज पासून जवळच आहेत. काल आपण काही अर्ध्या गोष्टी कव्हर केल्या होत्या आणि आज आपल्याला अर्ध्या गोष्टी उरलेल्या कंप्लीट करायच्या आहे. जसं की वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसला आपल्याला आज बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल विलेज जो कॉमिक मध्ये असणार आहे. अशा 2 महत्वाच्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. जमलं तर एक मॉनेस्ट्री सुद्धा आहे, ते पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रत्येक गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहे. सो जास्त टाइमपास न करता निघू थेट आपल्या आजच्या टूर वर. चला हो चलो निकलते हैं भाई. सध्या आपण काजामधून निघलो आणि आता एक गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहे. जसं की आज आपल्याला वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल विलेज सुद्धा कव्हर करायचं आहे. पण सगळ्यात पहिले आता आपण चाललो वर्ल्ड हायेस्ट पेट्रोल पंपवर, म्हणजे जगातील सगळ्यात उंच पेट्रोल पंपवर. इथं जाण्याची काही वेगळीच मजा आहे. काल आपण गेलो होतो पण आज आपल्याला माहित झालं म्हणून वेगळीच मजा आहे. जगातील सगळ्यात उंच पेट्रोल पंपवर आपण आलो. पण या जागेवर ऑलरेडी बहुत सारे लोक पेट्रोल पंपवर आले पेट्रोल भरण्यासाठी. जगातील सर्वात उंच पेट्रोल पंप आपल्याला काजा विलेज मध्ये पाहायला मिळतो. आपल्या दिवसाची सुरुवात लांजापासून होणार आहे. लांजामध्ये एक बहुत जबरदस्त असा बुद्धा स्टॅच्यू आहे, ते बघण्यासाठी सगळ्यात पहिले आपण चाललो. त्याच्यानंतर मग आपण हिकिम मध्ये जाऊ, कॉमिक मध्ये जाऊ. पण सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत लांजा. फायनली आपण येऊन पोहोचलो लांजामध्ये, जिथं लॉर्ड बुद्धाची खूप मोठा असा स्टॅच्यू आहे. त्या जागेवरून जाऊन आपल्याला सुंदर व्ह्यू कॅप्चर करायची आहे. पर पर्सन 30 रुपये सर. पर पर्सन 30. ओके. गाडी का वगैरे कुछ गाडी करनी. हिमाचल प्रदेशात स्पिती व्हॅली मधील भारतातील एक सुंदर असलेला लांगजा हे एक छोटंसं दुर्गम गाव आहे. हे गाव समुद्र सपाटीपासून 14,500 फुटावर वसलेलं आहे. या गावात फक्त 33 घरे असून या गावाची लोकसंख्या जवळपास 137 आहे. फायनली आपण लांजामध्ये येऊन पोहोचलो. त्या जागेवर आपण आपली गाडी पार्क केली. प्रत्येकी 30 रुपये इथे एंट्री फी घेतली जाते. आणि मग एंट्री फी घेऊन आपल्याला बोलताना श्वास फुगत आहे, माहित नाही थंडी करा नसाल. आणि मायनसमध्येच टेम्परेचर, पूर्ण हात थंडी झाले आहे. लांगजामध्ये प्रवेश करताच जी सगळ्यात पहिली गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे गौतम बुद्धांची मूर्ती. सोनेरी रंगाची ही मूर्ती जवळपास 1000 वर्ष जुनी आहे. बहुत मोठा स्टॅच्यू आहे. हा स्टॅच्यू 35 फूट उंच असून गावाच्या सर्वोच्च भागावर पाहायला मिळतो. चारही बाजूनं डोंगरानं वेढलेल्या मधात लॉर्ड बुद्धाचा स्टॅच्यू आहे. सो फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो लांजा मधल्या त्या सुंदर अशा ऐतिहासिक पॉइंटवर, ज्या जागेवर लॉर्ड बुद्धाचा खूप मोठा असा स्टॅच्यू पाहायला भेटताय.
ज्या जागेवर आपण आलो या जागेवर बहुत जोरात हवा सुरू आहे. सकाळचे 12 वाजले आणि या जागेवर -9 डिग्री टेम्परेचर आहे. -9 डिग्री टेम्परेचर मध्ये आपले बोट पूर्ण सिकडून चालले आहे. न माझं बोलणं पण असा पॅरलाइज मारल्यासारखी, आपली जे जीभ पॅरलाइज मारते. ब्लूटूथला थोडा टाइम नंतर यांना बाजूला पाठव. आकल आणि वहिनींना आकलून दे. वहिनींना आकलून दे. ज्या पद्धतीने आपल्या जीभला पॅरलाइज मारते त्या पद्धतीची जीभ झाली आहे. आपल्या पाठीमागे जो बुद्धाचा स्टॅच्यू दिसत आहे हा जवळपास 35 फूट उंच आहे. या जागेवरची सगळी शूटिंग झाली. हातपाय पूर्ण थिएटरले, हात निघू बाहेर. बहुत थंडी आहे. लांगजामध्ये फेमस असलेला लॉर्ड बुद्धांच्या स्टॅच्यूला एक्सप्लोर केल्यानंतर आता आपला टार्गेट होता वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल विलेज. तर मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आता आपण लांगजाला एक्सप्लोर केलो. भर दिवसा 12:30 वाजता -9 डिग्री टेम्परेचर होतं तिथं आणि जोराची थंडी हवा वाहत होती म्हणून पूर्ण बोट आपले अकळले. लांगजाला एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण चाललो जगातील सगळ्यात उंचावर असलेल्या पोस्ट ऑफिस जवळ, जो हिक्किम या गावामध्ये स्थित आहे. फायनली आपण येऊन पोहोचलो जगातील सगळ्यात उंचीवर बांधलेल्या पोस्ट ऑफिस जवळ. ज्या जागेवर आपल्याला आय लव्ह वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस असं लिहून दिसत आहे त्याच्याच पाठीमागे एक छोटंसं दुकान आहे. या दुकानामधून आपण पोस्ट कार्ड घेऊ शकतो, ते टॅग्स घेऊ शकतो आणि मग इकडूनच सरळ जायचं आहे जिथे ते लाल पत्रपेटी आहे त्याच्यामध्ये आपण ते लाल टपाल पेटी पत्रपेटीमध्ये पत्र टाकू. इधर कोई रहता है पहले यहाँ रहते थे अंकल, अभी इसके अंदर. या जागेवर आपल्याला बहुत सारे वेगवेगळ्या पद्धतीचे पोस्ट कार्ड दिसून राहिले. हे पोस्ट कार्ड आपण विकत घेऊ शकतो आणि मग हे पोस्ट कार्ड आपण आपल्या कोणी चाहता व्यक्ती असेल, कोणी घरगुती फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यासाठी आपण इथून पोस्ट करू शकतो. मग वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस सिक्कीम स्पिती व्हॅली हिमाचल प्रदेश. कोणाला पाठवशील पण? आपल्या घरीच पाठवावं लागेल, दुसरं कोण आहे? याला तर लय घ्यावं लागेल. कोण आहे का ज्यांच्यासाठी मी पोस्ट कार्ड पाठवू शकतो? ॲड्रेस पाठवा. या जागेवर वेगवेगळ्या थीमचे वेगवेगळे पोस्ट कार्ड मिळतात, ज्यावर काही मेसेज लिहून आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला हे लेटर पाठवू शकतो. सध्या आपण आहोत वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसच्या गावामध्ये, हिक्किम या गावामध्ये, आणि याची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 14,000 कुठे गेला रे 14,567 फूट इतकी आहे. आपण पण एक लेटर लिहित आहोत. डिअर प्रशील जयदेव अंबादे, 2025ला हे आपण स्वतःच्याच ॲड्रेसवर स्वतःला पोस्ट करणार आहोत. जीवनभर हे पोस्ट पाहिल्यानंतर आपल्याला माहिती पडणार की आपल्याला 2025ला माउंट एव्हरेस्ट सक्सेसफुली क्लाइंब करायचं होतं. हे आपण या जागेवर येऊन इथं लिहून स्वतःच्या नावावरती रजिस्टर करून स्वतःच्या घरी पाठवलं होतं. बस चिपक गया. सो आता हे जाणार पोस्ट डायरेक्ट थेट आपल्या घरी. गेला. फायनली आपण पोस्ट केलेलो आहोत या जागेवर. वाह, मजेदार फिलिंग. भारतीय डाकघर. जगातील सर्वात उंच असलेल्या या पोस्ट ऑफिस पासून जवळच एक गाव आहे जे जगातील सर्वात उंच मोटरेबल विलेज म्हणून ओळखले जाते. सो मित्रांनो, स्पिटी व्हॅली एक्सप्लोर करता करता आपल्याला या जागेवर एक मुलगी भेटली आहे. ही एकटी सोलो गेल्या काही दिवसापासून या स्पिटी व्हॅलीला एक्सप्लोर करून राहिली आहे. क्या नाम है आपका? रिया. रिया. और कहाँ से? कोलकाता. कोलकाता से. बाप रे, ये अकेली घूमते हो, डर नहीं लगता? नहीं, बहुत अच्छा लगता है. आता याच मुलीला घेऊन आपण चाललो आहोत समोरच्या सिटीमध्ये कॉमिक. ही मुलगी एकटीच फिरून राहिली आहे गेल्या काही दिवसापासून आणि डॉक्युमेंटरी बनवत आहे. पण सध्या ही कंटिन्यू नुसतं एक्सप्लोर करत आहे. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत कॉमिक या विलेजमध्ये.
हा वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल विलेज आहे. जबरदस्त सुंदर आहे. इथं जास्त घरं नाही दिसत आहे. बस अभी मुझे यहाँ पर एक होम स्टे ढूंढना है. Then... आप यही रुकेगी आज? हाँ. चलो बाय बाय. बाय. और टेक केअर. आराम से करना. हे बोटी याच जागेपर्यंत होणार. या जागेवर होमस्टे शोधणार आणि इथंच थांबणार आणि आपण या जागेला एक्सप्लोर केल्यानंतर थेट निघू आपल्या रस्त्याकडे. कॉमिक गाव हा जगातील सर्वात उंच गाव आहे, जिथे 500 वर्ष जुनी मॉनेस्ट्री सुद्धा पाहायला मिळते. याच कॉमिक गावात जगातील सर्वात उंचावर असलेला कॅफे पाहायला मिळते, जिथे आपल्या खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. आता आपण आलो आहोत जगातील सगळ्यात उंच कॅफेवर. या जागेवर आपण काहीतरी खाऊ आणि या जागेवर एक छोटीशी मेमोरी तयार करून आपण घराकडे जाऊ. या जागेवरून थेट सनलाईट तुमच्या डोक्यावर पडणार. ज्या कॅफेमध्ये आपण आलो आहोत या कॅफेचा इंटेरियर एकदा पहा. अंदरचा इंटेरियर पूर्ण मातीचं लेपन आहे. हा मातीचं लेपन थर्मली इन्सुलेटेड राहते, म्हणजे बाहेरची जी थंडी आहे ती अंदर येत नाही ना अंदरची जी गरमी आहे ते बाहेर जात नाही. तसंच या जागेवर काच सुद्धा लावले आहे, म्हणजे सूर्याचे जे किरण आहे ते डायरेक्ट आपल्या अंगावर पडून एकदम गरमी देणार. तर अंदर तुम्हाला टेम्परेचर भेटणार जवळपास 5 डिग्री 6 डिग्री, पण जसं तुम्ही बाहेर जाल तर -10 डिग्री -15 डिग्री राहील. या जागेवर काही लोकांनी मॅगी खाल्ली तर काही लोकांनी कॉफी पिली आणि याच कॉफीचे साईड इफेक्ट आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळाले. कशी काय उलटी आली रे? कॉफी पानी रहने दो आप. पानी दो नहीं बैठ जाओ. नहीं भाई. अचानक दर्शनदाची तब्येत पूर्णपणे बिघडली आहे. सो आता त्याची तब्येत चांगली होण्यासाठी तो गाडी चालवणार आहे, तेव्हा त्याला चांगलं वाटेल आणि त्याची तब्येत एकदम सुधरून जाईल. मागं बसून बसून त्याची तब्येत बिघडली. आणि अशा प्रकारे काजा विलेजच्या जवळ असलेल्या स्पिटी व्हॅलीतील प्रत्येक गोष्ट कव्हर करत आपण येऊन पोहोचलो काजा विलेजमध्ये. आपला दिवस तर बहुत चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर झाला आहे, पण संध्याकाळी इथं पोहोचल्यानंतर पवनदादा, दर्शनदादा आणि जे पाजी होते त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडली आहे आणि त्यांनी ऑक्सिजन मास्कसुद्धा लावले आहे. एकदा चेक करू का त्यांची तब्येत कशी आहे. अरे कुठं आलो आपण? ही तब्येत बिघडली होती त्या कॉफी कारण. आपण काजाच्या हॉस्पिटलमध्ये आलो आणि आपल्याला दरवाजाच नाही भेटत आहे. कुठं जायचं तेच नाही माहिती. कोणत्या बाजूला आहे? फर्स्ट फ्लोअरवर तर आलो, पण कुठं आहे तुम्ही? या तिघांची पण तब्येत बिघडली होती. ऑक्सिजन मास्क लावून होते. मी म्हणलं ऑक्सिजन कसं लागते म्हणून मी बी लावून पाहिलो, तर नाकात एकदम थंडी थंडी हवा चालली आहे. शायद ऑक्सिजन असेल तो. मस्त लागत आहे. हॉस्पिटलमधून जसा आपण होमस्टेमध्ये पोहोचलो तसंच आपल्याला पाहायला मिळाला पाण्यासाठी स्ट्रगल. विंटरमध्ये स्पिटीमध्ये लोकांना किती जास्त चॅलेंजेस होते ते आता पाहण्याचा प्रयत्न करू. या लोकांना पिण्याचं पाणी किंवा आंघोळीचं पाणी बाहेरून आणावं लागते आणि किती दुरून आणावं लागते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो.
आपण चाललो हे बघण्यासाठी का हे लोक पाणी कुठून भरून आणत आहे. अरे दबलो रे. बापरे, एकावर एक बसलो होतो. आणि अशा प्रकारे स्पिटी व्हॅलीचा अजून एक दिवस सुखरूप पार झाला. कोंगा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चांग. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे स्पिटी व्हॅली टूरच्या 5व्या दिवसामध्ये. आणि आता सकाळ सकाळ झालेली आहे आणि या सकाळी मायनस टेम्परेचर मध्ये कपड्यांचा का हाल होते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकता जे पाणी खाली वाहून राहिलं आहे. ओ हो, ये तो आइस बन गया. अभी सुबह सुबह सुखाया था मैंने. पूर्ण आईस बनलाय, बघत आहे. अरे कडक झालं तिथं. पूर्ण बर्फच बनलाय हा. अशा हड्डीला जमवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमध्ये लोक कसे सर्व्हाइव्ह करत असतील ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धुतलेल्या कपड्यामधून वाहणारं पाणी सुद्धा गारटलं आहे आणि बरफ बनलाय. लोक कसे सर्व्हाइव्ह करत असतील या जागेवर. खतरनाक, पूर्ण कपड्यावर आहे. बाबो दंडी. बाय 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 बाय. मित्रांनो, या जागेवर आता एक मजेदार गोष्ट दाखवतो. ते म्हणजे आर्मीवाल्यांची एक जबरदस्त स्केटिंगची मॅच सुरू आहे. म्हणजे गोल ते काय म्हणते त्याला, ते स्नो सॉकर. स्नो सॉकर खेळून राहिले. ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बहुत जबरदस्त मुवमेंट आहे आणि फायनली आपल्याला तो कॅप्चर करता येणार आहे. असं प्रत्येक वेळेस कॅप्चर नाही करता येत. आपण बहुत लकी आहोत. या जागेवर वर्षातून एकदा होणाऱ्या आईस हॉकीचा मोमेंट काजामध्ये कॅप्चर करता आला. काजामध्ये आर्मीवाल्यांची आईस हॉकी बघितल्यानंतर आता आपण चाललो आहोत परतीच्या प्रवासाकडे. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत गिव मॉनेस्ट्री. या मॉनेस्ट्रीची खासियत म्हणजे या मॉनेस्ट्रीमध्ये 500 वर्षापेक्षा जास्त जिवंत मम्मी आपल्याला पाहायला भेटणार. जिवंत मम्मी म्हणजे काय, त्या मम्मीचे नख, त्या मम्मीचे केस हे अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये आहे, ते आपल्याला पाहायला भेटणार. अचानक गाडीच्या अंदर धुवा निघायला लागला. माहित नाही कुठून आला हा धुवा. ही गाडी आम्ही चंदीगडवरून बुक केलं होतं. 18 दिवसा पहिलेच घेतलेली ही नवीन गाडी टूरच्या पहिल्या दिवसापासूनच त्रास देत होती. म्हणून अननोन व्यक्तीकडून गाडी बुक करत असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. ताबोकडून काजाकडे जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्यावर हा जो छोटासा बाजूला डोंगर दिसत आहे, हा डोंगर एवढा डेंजर आहे का वरून छोटे छोटे दगड कंटिन्यू खाली पडत आहेत. सो असं डोंगराच्या बाजूला थांबणं योग्य नाही. जिथं कुठं माती दिसेल तिथं अजिबात थांबा नको, कारण वरून छोटे छोटे दगड खाली येऊन राहिले. गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होताच आपण निघालो स्पिटी व्हॅलीच्या सर्वात शेवटच्या डेस्टिनेशनवर, एका चमत्कारिक मॉनेस्ट्री जवळ, जिथून चायनाची बाउंड्री एकदमच जवळ होती. आपण गिव मॉनेस्ट्रीकडे सरळ जात होतो न जाता जाता आपल्या मोबाईलचा टाइम पाहिलो. तो टाइम चेंज झाला आहे. आपल्या इंडियाचा टाइम आतापर्यंत होता आणि आता डायरेक्ट चायनाचा जो टाइम आहे तो टाइम आपल्या मोबाईलमध्ये यायला लागला आहे. हे बघा, हा आपला इंडियाचा टाइम आहे 12:50 आणि हा जो इथं तुम्हाला दिसत आहे 3:21 हा आहे चायनाचा टाइम. म्हणजे आपण ऑलमोस्ट आता चायनाच्या बॉर्डर जवळ आहोत. कितना है पर पर्सन? 30 रुपीज. सो फायनली मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहोत गिव मॉनेस्ट्रीला. आतापर्यंतची सगळ्यात सुंदर मॉनेस्ट्री. क्या बोले दादा? अच्छा, यहाँ पे है मम्मी. ओके, बघा या जागेवर मम्मी आहे जी आजही चांगल्या कंडिशन मध्ये आहे. स्पिटीमध्ये एकमेव मॉनेस्ट्री जिथं आपल्याला 500 वर्ष पहिलेची एक मम्मी पाहायला भेटत आहे. बघितले, बहुत जबरदस्त, बहुत जास्त थंड वातावरण आहे या जागेवर. बाहेरच्या भिंतीवर या मम्मीबद्दल संपूर्ण माहिती लिहिलेली बोर्डवर पाहायला मिळते. हे एक भिक्षू होते, लामा होते आणि एक भूकंप आल्या कारण मेडिटेशन करत असताना ते त्यातच दबून राहिले आणि जेव्हा बहुत वर्षानंतर आर्मीच्या लोकांनी हे इथं खोदकाम केलं
तेव्हा नंतर ही जी मम्मी होती ही मम्मी तशीच जिवंत कंडिशनमध्ये वापस आली. जिवंत इन द सेन्स की शरीरचं मांस जे होते ते पूर्ण सुकलं होतं, पण त्यांचे जे नखं होते ते नखाची वाढ होऊन होती, डोक्यावर अजूनही केस होते आणि म्हणूनच या मम्मीला जिवंत मम्मीसुद्धा म्हटले जाते. बहुत जबरदस्त कलरफुल सुंदर अशी ही मॉनेस्ट्री आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या मॉनेस्ट्रीमध्ये सगळ्यात सुंदर. आजूबाजूनं पूर्ण इकडे माउंटेन्स आहे, दिसत आहे, जबरदस्त. आजूबाजूला बहुत जबरदस्त असा सुंदर माउंटेन आणि माउंटेनच्या मधात ही आपली मॉनेस्ट्री आहे. या गिव मॉनेस्ट्रीची खासियत म्हणजे काय तर इथं एक मम्मी आहे, ते बघण्यासाठी तुम्ही नक्की या जागेवर या. आणि इथून जवळपास 6 किलोमीटरवरच चायनाची बॉर्डरसुद्धा आहे, ते पण आपल्याला इथून अनुभवायला भेटेल. सो बहुत जबरदस्त अशी जागा आहे. नक्की या जागेवर प्रत्येकाने यायला पाहिजे जीवनात एक तरी वेळा. आणि अशा प्रकारे गिव मॉनेस्ट्रीला कव्हर करत आपण आपल्या स्पिटी व्हॅली टूरचा द एंड केला. ही संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. जर ही सिरीज आवडली असणार तर याला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला स्पिटी व्हॅली टूर आवडला असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून येणाऱ्या स्पिटी व्हॅली टूरमध्ये तुम्ही नक्कीच सामील व्हा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया पटकनच एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. सध्या आपण आहो वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. सध्या आपण आहो वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसच्या गावामध्ये, हिक्किम या गावामध्ये. आणि याची उंची जवळपास समुद्र आणि याची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 14,000 कुठं गेला रे 14,567 फूट इतकी आहे.